दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने बाजारामध्ये आता फुलांचं मार्केटही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे। नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी येथे आपण आहोत आणि इथे तुम्ही माझ्या आजूबाजूच्या परिसरात बघू शकता झेंडूची फुलं लावलेली आहेत आणि शेतकरी झेंडूची फुलं ही बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी आता फुलं ही आपल्या शेतातून तोडत आहेत। आणि आत्ता ह्या लॉकडाऊनमध्ये अनेक शेतकऱ्यांनी फुलशेती केलेली नाही आहे, त्यामुळे बाजारामध्ये फुलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे आणि त्याचा साहजिकच ज्या शेतकऱ्यांनी फुलांची फुलशेती केलेली आहे त्यांना चांगल्या प्रकारे भाव भेटत आहे। जवळपास आत्ताच्या घडीला 600 ते 700 रुपये जाळीचा भाव मार्केटमध्ये आहे। तर आपल्याबरोबर एक शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया। भाऊ काय सांगाल नेमकं कसं आहे फुलांचं मार्केट सध्या? सध्या मार्केट आहे 700 ते 800पर्यंत, पण सकाळी कस्टमर आले होते तर त्यांनी 600-650पर्यंत विचारलं। पण मग आम्हाला असं वाटतं की दिवाळी आली आहे त्यामुळे भाव वाढू शकतो, 700-800 किंवा 800च्याही पुढे भाव जाऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही फुलं नाही दिलेली। तर आता उद्या धनत्रयोदशी आहे त्याच्यामुळे भाव वाढू शकतो आणि लॉकडाऊनमुळे भाव कोणीच फुलं लावले नाही आहे, त्यामुळे तर आम्हाला नक्कीच वाटेल की भाव अजून वाढेल। पाथर्डी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावचे शेतकरी आहेत ढिमसे पाटील म्हणून। तर त्यांचं हे फुलशेती आहे आणि त्यांना अपेक्षा आहे की या दिवाळीमध्ये निश्चितच फुलांना चांगला भाव मिळेल आणि ही दिवाळी सुख समृद्धीची आणि भरभराटी जाईल। माय महानगरसाठी मी विकास काजळे, पाथर्डी।